नमस्कार आणि खूप आभार संयोजन समिती, निवड समिती, आकात कुटुंबीय आणि तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानतो. असं कौतुक जेव्हा जेव्हा होतं तेव्हा आनंद वाटतो आणि अशा गावखेड्यातून आपल्या लोकांनी कौतुक केलं की बळ येतं आणि ज्यांच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे त्यांच्यापर्यंत आपली गोष्ट पोचते आणि ती माणसं आपल्या पाठीशी उभे आहेत या जाणीवेनं पण बरं वाटतं. आज महाराजांची पुण्यतिथी आहे, शिवाजी महाराजांची. आणि इतकं थोर काम करून ठेवलं आहे की आत्ता जे काही चांगलं आहे आपल्या आयुष्यात तर त्याचं पायाभरणीचं काम अशा लोकांनी केलेलं आहे. मगाशी दासू सर सांगत होते की चांगलं काम केलं पाहिजे. आजचा काळ नाही का सगळं विचित्र आहे आणि चांगलं काम करणाऱ्या अशा पाठीवर थाप टाकली पाहिजे. मी कधीतरी गोष्ट वाचली होती की ऐकली होती की कुठं छोटी मोठी आग लागली, काय झाले की आपण विझवायला जाऊ शकतो, सगळेच जातो, कधी प्रयत्न करतो. काही जण आग लावणारे असतात, आग लावून बघत बसणारी असतात आणि जेव्हा आग जास्त पेटते, हाताबाहेर जाते, वणवा त्याचा होतो, तर मग ज्याची इच्छा असते अशीही माणसं तो नाद सोडून देतात. आणि अशी एक जुन्या काळातली गोष्ट आहे की जंगलाला आग लागली होती आणि एकच माणूस घागर घेऊन त्या आग विझवायचा प्रयत्न करत होता आणि बाकी त्याला हसत होते. एवढा मोठा वणवा तू कुठं विझवणार, एवढीशी घागर घेऊन तू पाणी कुठंतरी नदीतून आणतोय, तलावातून आणतोय आणि पाणी फेकतोय आणि एवढी मोठी आग तुझ्याच्यानं विझणार आहे का? तो म्हटलं आग विझणार नाही आणि आगीत मी जळून गेलो तरी माझ्या उशाला घागर बघून बाकीचे लोक म्हणतील की हे आग लावणारं नव्हतं, हे विझवणारं होतं. तर मला ते माझा प्रयत्न मी करायला पाहिजे आणि तो प्रयत्न आपण मला वाटतं की माणसाच्या हिताचा करायला पाहिजे आणि जे काय चांगलं आहे माणसांना जोडणारं आहे त्याला टिकवलं पाहिजे. दुसरी पण एक छोटीशी गोष्ट मी ऐकली होती की भारताचा नकाशा घरात कोणीतरी फाडून ठेवला होता. बारक्या मुलांनी आपला जो देशाचा नकाशा तो फाडला होता आणि तो जो बाप आहे, जो पोक्त माणूस आहे, तो नकाशा घेऊन जोडायचा प्रयत्न करत होता. तर ते कसा जोडायचा काही कळत नव्हतं त्याला. कुठला प्रदेशन, कुठला तुकडा कुठल्या बाजूला आहे ते काय जमत नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केले, सोडून दिला आणि थोड्या वेळानं आला, बघितला तर तो भारताचा नकाशा जुळवून कोणीतरी चिकटून ठेवला होता. त्याला आश्चर्य वाटलं नाही. घरातल्या एका बारक्या पोराला विचारलं त्याने की अरे नकाशा कोणी जोडला? तो म्हटलं मी जोडला. तुलाच काय जमलं? नकाशा तर लय अवघड आहे. म्हटलं तुला नकाशा माहिती आहे का भारताचा कसा आहे काय? तो म्हटला नकाशा नाही माहिती, त्याच्या मागं माणसाचं चित्र होतं, ते माणसाचं चित्र जोडलं मी आणि मग देशाचा नकाशा आपोआप जोडला. देश असा मला वाटत नाही की वेगळा काही देश असतो. देश म्हणजे आपणच आहोत. आपण प्रत्येकजण देश आहोत. आत्ता महाराष्ट्र गीत, आपलं राज्यगीत जेव्हा लागलं होतं, तुम्ही सगळे उभे होता, मला खूप भारी वाटलं की हे दृश्य आहे, हे महाराष्ट्र आहे आणि आपण आहोत, आपला महाराष्ट्र आहोत, आपणच आपला देश आहोत. आणि देशाची काळजी घेणं म्हणजेच माणसाची काळजी घेणं आहे. माणसांना वगळून फक्त बांध घालून देश होत नाही आणि बांधासाठी भांडून पण देश होत नाही. तर आपल्यासारखी माणसं मिळूनच देश होतो आणि जे कोणी माणसाला जोडण्याचं काम करत आहेत ते महत्त्वाचं काम करत आहेत. ही सगळी माझी आवडती माणसं आहेत. इथं तुमच्यात जवळची जी माणसं आहेत खूप भारी टॅलेंटेड आहेत. संभाजी आहे, राजकुमार आहे. संभाजीनं सैराटमध्ये काम केलं. तर संभाजी आता ओळखायला ये नाही, पण संभाजीनं परशाच्या बापाचा रोल केला होता. आता जरा तो परशाचा आजोबा व्हायला लागला आहे. संभाजी खूपच भारी अभिनेता आहे. तुम्ही मला वाटतं की तुम्ही शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला बघितले का? किती जणांनी बघितलं इथं? आहे ना, तुम्ही नाही बघितलं. खूप कमी लोकांनी बघितलं. इतके हात वर करूनही मला वाटतं ते नाटक बघायला पाहिजे. हां झालेलं आहे ना? नाही, पण सगळ्यांनी बघायला पाहिजे. अजून एकदा प्रयोग मला वाटतं करायला पाहिजे त्याचा. आणि आता त्याच्यात काही चेंजेस केलेत आणि खूप भारी नाटक आहे. आणि सेम तेच बाबासाहेब आणि शिवाजी महाराज, विचार नेमकं कोण आहे, आमचं कोण, तुमचं कोण, आणि उगाच महापुरुषांना वाटून घेऊन
जी माणसं भांडत बसतात त्याला काय अर्थ नाही, लॉजिक नाही. आणि नुसती जात, नुसत्या सीमा काही कामाला येत नाहीत. तुमचं कामच कामाला येतं. आणि आपले महापुरुष आपण कसे नीट समजून घेतले पाहिजेत त्याबद्दलचं हे नाटक आहे. राजकुमार खूप चांगला लेखक आहे. राजकुमारनं त्याचे डायलॉग लिहिलेत आणि त्याच्या दिग्दर्शनातही आता आता तूच केलं ना या. हां, तू आणि कैलास वाघमारे आणि संभाने मिळून आता केलेलं आहे. तुम्ही नाटक प्लीज ते बघा, खूप भारी नाटक आहे. आणि दासू सरांच्या कविता पण म्हणजे फार अप्रतिम कविता लिहिणारा माणूस आहे. आणि आपल्या गावखेड्यातून इतकी भारी माणसं असतात, इतके टॅलेंटेड असते. आणि हिरो आता ही टोप्या घातलेली 3 गुंडे शर्ट घातलेली माणसं ही पण हिरो आहेत. पण आजकाल काय झाले, टोपे घालतो म्हणजे जरा येडा माणूस आहे असं असं एक संकल्पना. जीन्सची पॅन्ट बिंट घातली काहीतरी, तसली क्रिकेटची हॅट घातली म्हणजे हुशार आहे, किंवा त्याची लाज वाटते. मध्ये एका ट्रेनमध्ये 3 गुंड्या घातलेल्या शर्टचा असा साधा माणसाला येऊ दिलं नाही. दिल्लीत कुठतरी घटना घडली होती. तर आपले लॉजिक बदलत चाललं आहेत. हे अनुभव आहेत, ही माणसं अनुभवी आहेत आणि ही वेगळ्या पद्धतीचे हिरो आहेत. आणि असाच समाज आहे. माझ्या फिल्म पण मला वाटतं की मी तेच प्रयत्न केला की मला वाटलं की अरे हे मी कधी दिसत नाही, माझ्या लोकांच्या गोष्टी, माझ्यासारखी माणसं फिल्ममध्ये दिसत नाहीत आणि ते मांडायचा मी प्रयत्न केला. आणि कवितेतून असेल, कविता फार जणांपर्यंत पोचत नाही कारण की कविता तसं थोडंसं क्लिष्ट माध्यम आहे. पण फिल्म सगळ्यांना सहज सोपी आहे. आणि सैराट जी काय इतकी चालली, इतकी आवडली, त्यात सगळं तुमचं श्रेय आहे. मी माझा प्रयत्न केला आणि आपण काही तोडायचं, काही फोडायचं म्हणून काही करत नाही. आपण आपल्या मनातून प्रामाणिकपणे जे वाटतं मला ते मी करायचा प्रयत्न करतो. आणि तुम्हा सगळ्यांना त्याचं कौतुक वाटतं हे मला जाणून आनंद वाटतो. आता फार उशीर झाला आहे खरं तर. आपण करता करता तुम्ही इथं बसलेला आहात. सगळेजण जेवणाची वेळ जवळजवळ टळून गेलेली आहे, तरी तुम्ही इथं बसलेले आहात. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक सदिच्छा. मी आत्ता फिल्म खाशाबा जाधव जे आहेत त्यांच्यावरती फिल्म करतो आहे. ती येत्या 2-3 महिन्यात फिल्म येईल. आशा आहे की तुम्हाला आवडेल. ती आपले जे पैलवान होते ज्यांनी भारताला पहिलं ऑलिम्पिक मिळवून दिलं, एका मराठी माणसानं कुठल्याही कॅटेगरीत पहिलं ऑलिम्पिक त्यांनी जिंकून दिलं, त्यांच्यावरती ती फिल्म आहे. आणि त्याचा टीजर 1 मेला येईल. तुम्ही बघा आणि बरं वाटते का सांगा मला. आणि तुम्ही इथं आलात सगळेजण आणि माझं कौतुक सगळ्यांनी तुम्ही केलं. सगळ्यांचं खूप खूप मनापासून खूप आभार, खूप साऱ्या सदिच्छा. आणि परत कधीतरी असाच योग आला की भेटू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.